मित्रांनो नमस्कार. आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॅल्पिंग ट्रेडिंग बद्दल पाहणार आहोत. स्कॅल्पिंग म्हणजे काय, त्याच्यासाठी कुठल्या स्ट्रॅटेजी यूज करायच्या आणि त्याच्यासाठी कुठल्या महत्त्वाच्या 6 गोष्टी आहेत की ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे स्कॅल्पिंग ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण जर पाहतो की मागच्या काही वर्षांमध्ये मागच्या 2-3 वर्षांमध्ये कोरोनानंतर भारतामध्ये मराठी लोकांचं प्रमाण वाढलेलं आहे ट्रेडिंग करण्यामध्ये आणि ॲक्च्युअल ओव्हरऑल भारतामध्येच ट्रेडिंग करणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या मराठी लोकांचं प्रमाण देखील खूप वाढलेलं आहे की जे लोक ट्रेडिंग करतात आणि इन्व्हेस्टमेंट करतात त्याच्यामध्ये वाढलेलं आहे. आपण जर पाहिलं तर ट्रेडिंगमध्ये महत्त्वाचे प्रकार कुठले आहेत तर सगळ्यात फास्ट प्रकार येतो, सगळ्यात जो आता रिसेंटली वाढलेला आहे तो प्रकार म्हणजे स्कॅल्पिंग. दुसरा प्रकार इंट्राडे ट्रेडिंग, त्याच्यानंतर स्विंग ट्रेडिंग, पोझिशनल ट्रेडिंग, लॉंग टर्म डिलिव्हरी इन्व्हेस्टमेंट, अशा पद्धतीचे वेगवेगळे ट्रेडिंगचे काय आहेत मार्केटमध्ये प्रकार आहेत. आता स्कॅल्पिंग म्हणजे काय त्याच्यामध्ये जो आपण अभ्यास करणार आहोत तर स्कॅल्पिंगचा सिंपल मीनिंग आहे क्विक एंट्री आणि क्विक एक्झिट, की बाबा काही मिनिटामध्ये म्हणजे 1 मिनिट ते 5 मिनिट मॅक्सिमम 5 मिनिट, काही लोक काही सेकंदांमध्ये एक्झिट करतात म्हणजे 50 सेकंद 40 सेकंद 30 सेकंद अशाही लोक लोक क्विकमध्ये एक्झिट होतात. तर क्विक एंट्री आणि क्विक एक्झिट ह्याला सोप्या भाषेमध्ये स्कॅल्पिंग म्हणतात. आणि स्कॅल्पिंगमध्ये मित्रांनो काय होतं की स्कॅल्पिंगमध्ये जनरली मार्केटच्या सुरुवातीच्या आवर्समध्ये ज्यावेळेस मार्केट ओपन होतं तर त्यावेळेस मॅक्सिमम स्कॅल्पिंग ट्रेडिंग केलं जातं आणि क्विक एंट्री क्विक एक्झिट करून मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती बेनिफिट हे केलं जातं. आता स्कॅल्पिंगमध्ये काय असतं, कमी पॉईंटमध्ये लोक बाहेर पडतात पण क्वांटिटी जास्त घेतात. फॉर एक्झाम्पल एखाद्या शेअरच्या 10,000 क्वांटिटी घेतल्या आणि 1 रुपयामध्ये बाहेर पडलं तर 10,000 रुपयाचा प्रॉफिट होतो. तर तसं स्कॅल्पिंगमध्ये कमी वेळेमध्ये जास्त क्वांटिटीमध्ये खेळणं आणि त्याच्यामधून प्रॉफिट मिळवणं असं स्कॅल्पिंग ट्रेडर्स काय करतात, मोठ्या प्रमाणावरती पैसे कमवतात. आता 6 महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायच्या तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे राईट ॲसेट क्लास, राईट स्क्रिप्ट निवडणं. आता आपण बघतो तर स्कॅल्पिंगमध्ये काय असतं, मोठ्या लॉटमध्ये काम करतं, मॅक्सिमम क्वांटिटीमध्ये काम चालतं, त्याच्यामुळे जास्त व्हॉल्यूम असणाऱ्या स्क्रिप्टमध्ये आपल्याला काम करावं लागतं. तर जास्त व्हॉल्यूम असणाऱ्या कंपन्या कुठल्या, मग निफ्टी 50च्या स्टॉक्समध्ये आपण करू शकतो किंवा फ्युचर ऑप्शनमधल्या टॉपच्या कंपन्या ज्या आहेत त्यातल्या आपण करू, निफ्टी 100मध्ये आपण काम करू शकतो किंवा इंडेक्समध्ये मोठ्या प्रमाणावरती स्कॅल्पिंग चालतं, निफ्टी बँक निफ्टीमध्ये किंवा कमोडिटी मार्केटमध्ये सुद्धा गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइल, नॅचरल गॅसमध्ये आपण स्कॅल्पिंग करू शकतो. तिथेही खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी आहेत की जे करून मार्केट आपल्याला हे केल्यानंतर मार्केट संपल्यानंतर किंवा इक्विटी मार्केट संपल्यानंतर किंवा आपण जॉबवरून घरी आल्यानंतर सुद्धा आपण कमोडिटी मार्केटच्या ह्या स्क्रिप्टमध्ये 4 स्क्रिप्टमध्ये आपण स्कॅल्पिंग करून आपण चांगला प्रॉफिट कमवू शकतो. आता दुसरा महत्त्वाचा पॉईंट ह्याच्यामध्ये राईट रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट जमलं पाहिजे स्कॅल्पिंगमध्ये, कारण क्विक डिसिजन असल्यामुळे, क्विक एंट्री क्विक एक्झिट असल्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये ठरवलं पाहिजे की मी किती पॉईंटमध्ये त्या स्क्रिप्टमध्ये बाहेर पडणार. साधारणतः 10 ते 20 पॉईंटचं टार्गेट, 5 ते 10 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि टाईममध्ये एंट्री एक्झिट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे स्कॅल्पिंगसाठी. तिसरी गोष्ट राईट माइंडसेट. माइंडसेट हा ट्रेडिंगमध्ये खूप महत्त्वाचा असतो. साधारणतः स्कॅल्पिंगमध्ये कसं आपल्याला अगोदरच ठरवावं लागेल की बाबा मी 20 ट्रेड घेतले तर मी माझे 10 प्रॉफिटमध्ये जाणार आहेत, 10 लॉसमध्ये जाणार आहेत आणि मला प्रॉपर सपोर्ट रेजिस्टन्स पाहून, व्हॉल्यूम पाहून, प्राइस ॲक्शन पाहून मला फास्ट डिसिजन घेतले पाहिजे. त्याच्यामुळे राईट माइंडसेट हा आपल्याला स्कॅल्पिंगमध्ये खूप गरजेचा आहे. चौथा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये राईट टायमिंग. आता कुठल्या वेळेला स्कॅल्पिंग केलं पाहिजे तर इक्विटी मार्केटमध्ये मार्केट सुरू झाल्या साधारणतः 1 तास आपल्याला ट्रेडिंग करायला खूप स्कॅल्पिंग करायला चान्स असतो. त्याच्यानंतर क्लोजिंगच्या वेळेस साधारणतः 3च्या आसपास आपण करू शकतो. कमोडिटी मार्केटमध्ये संध्याकाळी 7 वाजता फॉरेनचा डेटा येतो, फॉरेनचे मार्केट ओपन होतात, त्याच्यावेळी मुवमेंट चांगले असते, त्यावेळेस आपण स्कॅल्पिंग करू शकतो. किंवा सकाळी मॉर्निंगला सुद्धा मार्केट ओपन झाल्या सुद्धा आपण कमोडिटी मार्केटमध्ये सुद्धा मित्रांनो स्कॅल्पिंग करू शकतो. तर सुरुवातीचा 1 तास किंवा नवीन फॉरेन मार्केट ज्यावेळेस ओपन होतात कमोडिटी मार्केटमध्ये संध्याकाळचा 7चं टायमिंग हे आपल्यासाठी स्कॅल्पिंगसाठी बेस्ट असू शकतं. आणि प्रत्येकाने थोडासा रिसर्च करून अभ्यास करून ठरवायचं आहे, एकदा थोडंसं मॉक ट्रेडिंग करायचं आहे आणि मग डिसिजन घ्यायचं आहे की मला स्कॅल्पिंग कशा पद्धतीने करायचं आहे. कारण इथं स्ट्रॉंग माइंडसेट आणि स्ट्रॉंग डिसिजन, पटकन एंट्री पटकन एक्झिट, लॉसमध्ये पण पटकन बाहेरता आलं पाहिजे, प्रॉफिटमध्ये पण पटकन बाहेर पडता आलं पाहिजे. 1 ते 5 मिनिटामध्ये हे सगळं डिसिजन घेऊन स्कॅल्पिंग ट्रेडिंगमध्ये आपल्याला मित्रांनो मोकळं व्हावं लागतं ट्रेड करून, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 5वा महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये राईट इंडिकेटर्स. तर कुठले इंडिकेटर्स यूज केलं पाहिजे तर बऱ्यापैकी अनुभवाने तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप होतात, पण VWAP व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राईस आणि 9 दिवसाचा 9 पिरियडचा EMA, लक्षामध्ये 9 टाईम पिरियडचा EMA. म्हणजे तुम्ही जर सगळ्यात तुम्ही जे कॅन्डल पाहता तर त्यातले 9 टाईम पिरियड घ्यायचे. तर सगळ्यात महत्त्वाचा 6वा मुद्दा ह्याच्यामधला स्कॅल्पिंग ट्रेडिंगमधला टाईम फ्रेम. तुम्ही कुठल्याही कॅन्डलच्या टाईम फ्रेमवर ट्रेड करणार तर 1 मिनिटाचा टाईम फ्रेम हा सगळ्यात महत्त्वाचा मला वाटतं आपण पाहिला पाहिजे स्कॅल्पिंग ट्रेडिंगसाठी. आणि 1 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये हाय लो ब्रेक झाला,
कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन ही होते, व्हॉल्यूम कसा वाढतो हे पाहून तुम्ही ट्रेड केला तर आपल्याला मला वाटतं स्केल्पिंग ट्रेडिंगमध्ये हे खूप आपण सक्सेसफुल होऊ शकतो. तर 1 मिनिटाच्या कॅन्डलवरती टाईम फ्रेमवरती तुम्ही एकदा सर्च करा, स्टडी करा, तुम्ही कुठली स्ट्रॅटेजी यूज करणार, काय पाहणार आणि कशा पद्धतीने तुम्हाला इम्प्लिमेंट होत आहे. तर 8 दिवस जर तुम्ही पाहिलं बँक निफ्टीवरती किंवा तुम्हाला आवडणाऱ्या शेअर्सवरती किंवा कमोडिटीमध्ये तुमच्या स्क्रिप्टवरती, तर तुमच्या लक्षात येईल आणि 8 दिवसानंतर मग प्रॅक्टिकली पैसे लावून मित्रांनो स्केल्पिंग ट्रेडिंग करायला सुरुवात करा. अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच आपला चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला फ्रँचायझी घेऊन स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल शेअर मार्केटमध्ये, त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.